जय महाराष्ट्र. नमस्कार. आम्ही आज आलो आहोत ट्रिप निमित्ताने हरिहरेश्वरला, श्रीवर्धन म्हसळा साईडला, रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर देवस्थान आहे. शंकराचं तिथं आलेलो आहे सगळ्याजणी ट्रिपच्या निमित्ताने फिरण्यासाठी. आता आम्ही मंदिरात जात आहोत देवदर्शन करून. देवदर्शनासाठी आज गर्दी नाही आहे. आम्ही सोमवार वगैरे असं बघून नाही आलोय ना, मध्यातच आलेलो आहे, त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही आहे मंदिरात हरिहरेश्वराच्या. हा मंदिराचा परिसर आहे. अशा प्रकारे छान प्रसन्न वाटतं. समोर बघितलं का समुद्र आहे. समुद्राच्या अगदी कडेला हे मंदिर आहे हरिहरेश्वराचं. तिथं काळ भैरवाचं मंदिर आहे. तिथं आधी दर्शन घ्यायचं, नंतर मग इथं मंदिरात आम्हाला उशीर झाल्यामुळे आतमध्ये जाऊ देत नाही, त्याच्यामुळे मी बाहेरूनच आतील गाभाऱ्याचे फोटो घेतलेले आहेत, व्हिडिओ काढलाय गाभाऱ्याचा मंदिराच्या. पर्यटक वगैरे येतात देवदर्शनाला. असा आतील गाभारा आहे हा सर्व. या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत. हे नंदी महाराज. अशा प्रकारे आता आमचं मंदिरातलं दर्शन झालेलं आहे. मंदिरातून दर्शन घेऊन आता आम्ही डोंगराला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालेलो आहे हरिहरेश्वराच्या. 10:30-11 वाजले तरी ऊन खूप होतं, तरी आता आम्ही हिम्मत करून चाललेलो आहोत डोंगराची प्रदक्षिणा घालायला. हे बघा, आता प्रदक्षिणेसाठी आम्ही निघालो. आमच्या मनीषाताई पुढे आहे, त्यांनी पहिल्या पायरीवर पाय ठेवलेला आहे. अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहे. ऊन पण तापलेलं आहे. चला, हिम्मत करून आता चालायचं आहे पुढे, कारण ऊन खूपच तापलेलं आहे. 11-11:30 होत आलेले असल्यामुळं. अशा प्रकारे आता मंदिरापासून आम्ही निघालेलो आहे. जरा चढायचाच भाग आहे. चढ असल्यामुळं दम लागतोय बायकांना. ऊन पण झालेलं आहे. ऊन असल्यामुळं खूपच त्रास होत आहे, तरी पण आम्ही हिम्मत करून जरा पुढे चाललेलो आहे. आजूबाजूला छान निसर्ग आहे, डोंगर आहे. असा चढणाचा डोंगर आहे तो. तिथे गेल्यावर प्रदक्षिणा घालावं लागतात, म्हणून आम्ही निघालो प्रदक्षिणा घालायला डोंगराला हरिहरेश्वरच्या. आजूबाजून छान समुद्र दिसतोय. आमच्या मैत्रिणी घोषणा देत आहे, काही गप्पा मारताय. हे आमच्या वराडताई आहेत. हे चारी बाजूने समुद्र कसा दिसतोय बघा, सुंदर असा समुद्र आहे. थकल्यात जरा डोंगर चढून. चढाची बाजू असल्यामुळं जरा चढायला जरा त्रास होत आहे, तरी पण कोणीच हिम्मत हारलेलं नाही आहे. आपल्या परीने चढत आहे. शंकराचं नाव घेत आहे, महादेवाचं नाव गर्जना करत आहेत. महादेवाच्या गर्जना देत चालल्यात. बघत असाल तुम्ही किती उन्हाने आम्ही पूर्ण असं कडक ऊन झालं 12चं. चारी बाजूनी कळकळीत ऊन असल्यामुळं सगळ्यांना घाम फुटलेला आहे. देवाच्या नावाने सर्वजणी आपल्या चालल्यात पुढे. ऊन बघा कसलं आहे, प्रखर ऊन पडलेलं आहे एकदम. समुद्र असल्यामुळे जरा गारवा जाणवतोय. गार वाऱ्याची झुळूक येत आहे. चढाचा भाग असल्यामुळे जरा त्रास होतो चढायला, पण सगळ्यांमध्ये खूप एनर्जी आहे चढण्याची. मेन म्हणजे सगळ्यांना हौस आहे. सगळ्याजणी हौशीने चढत आहे, हसत खेळत.
अशा प्रकारे आम्ही रस्ता पुढे पुढे सरकत होतो. ऊन खूप झालेलं होतं. सगळ्याजणी घामाघूम झालेल्या होत्या, पण एनर्जी मात्र खूप होती. जायचंच होतं, प्रदक्षिणा पूर्ण करायचीच होती. नंतर काही कालांतराने काही जणी आमच्यातल्या थकल्या, त्या अर्ध्या रस्त्यातून रिटर्न जाण्यासाठी निघाले, पण आम्ही दोघी तिघी जणी मात्र पुढे जाण्यासाठी निघालो. छान असं खाली उतरल्यावर मग सुंदर असा समुद्र आला, सपाटी लागली. मग डोंगराची कपाऱ्या, समुद्र, नजर जाईल तिथपर्यंत समुद्र दिसत होता. सुंदर असं निळशार पाणी बघून अतिशय छान वाटत होतं. एवढं उतरून आलो, चढून आलो, पण काहीच वाटत नव्हतं. खूप सुंदर असं वातावरण होतं तिथलं. छान लाटा उसळत होत्या समुद्राला, फेसाळ फेसाळ अशा लाटा छान येत होत्या. बघा किती सुंदर असं वाटतोय तो समुद्र बघायलाच. आणि गारवा पण होता, पण ऊन मात्र खूप लागत होतं. आम्ही तिघीजणी आलो पुढे सरकत सरकत प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. तर समुद्र तितकं मनमोहक होतं ना. तेव्हा चारी बाजूने दृश्य बघा, चारी बाजूने डोंगरामध्ये समुद्र, आणि त्यातून सुंदर असा सपाटीचा रोड लागला आम्हाला. हे बघा, सुंदर असा सपाटीचा रोड लागला आणि कडेला समुद्र पूर्ण वाहतोय. आम्ही डोंगराच्या त्या बाजूने ह्या साईडला आलेलो आहे. डोंगराला अशी प्रदक्षिणा मारत मारत चाललेलो आहे. तर आम्हाला प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे हरिहरेश्वर मंदिराची, हरिहरेश्वर डोंगराची. त्याची प्रदक्षिणा अशी आहे. अशा प्रकारे आम्ही ती प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे तिघीजणींनी. अजून पुढचा भाग, अजून अर्धा टप्पा व्हायचा आहे आमचा. अर्धा टप्पा राहिला आहे. आम्ही तिथं आता मात्र आम्ही फोटो काढण्यासाठी तिथं थांबलो, कारण वातावरणच इतकं सुंदर होतं. कोणाला पण असं वाटलं इथं फोटो काढावं, थोडा वेळ बसावं. थोडेफार पर्यटक येत होते प्रदक्षिणा मारायला. सुंदर असा समुद्र बघून मनाला असं भारी वाटत होतं ना, लाटा उसळताना बघून. हे बघा, माधीच आम्हाला चिंबोरे दिसल्या खडकातून येताना. खूप सारे असे बारीक बारीक छोटे छोटे चिंबोरे येत होते खडक्यातून बाहेर. आम्ही गेलो की लगेच आतमध्ये पळत होत्या. अशा खूप साऱ्या चिंबोऱ्या दिसत होत्या. हे बघा, मी झूम करून काही चिंबोऱ्यांचे काढलेले व्हिडिओ. बघा, समुद्राची लाटा बघा किती सुंदर वाटतं आहे. फेसाळलेला सगळा समुद्र आहे चारी बाजूनी. असं वाटतं आपण रायगड जिल्ह्यात नाही, दुसऱ्या कुठंतरी गेलेलो आहे बाहेर. हा हरिहरेश्वरचा इथला समुद्र आहे. निवांत शांत वाटतं. हे बघा कशी चिंबोरे येत आहे. आम्ही त्यासाठी थोड्या वेळ बसलो निवांत जरा. समुद्रकिनारे शांत वाटत तुझं निवांत असं. इकडे जास्त रहदारी नव्हती किंवा जास्त पर्यटक वगैरे नाही येत ह्या साईडला. आणि पूर्ण डोंगर चढून यायचा असतो हा. प्रदक्षिणा घालता घालता आम्ही इथं पण थोडीशी बसलो जरा थोडा वेळ, समुद्राचा प्रवाहाचा आनंद घेत, लाटांचा आनंद घेत. चारी बाजूनी एवढा सगळीकडे जिथपर्यंत नद्या जाते तिथपर्यंत समुद्रच समुद्र आहे. आता जवळजवळ 3 वाजून गेलेले होते, त्याच्यामुळे एवढं ऊन पण लागत नव्हतं. समुद्र मग गार वारा सुटलेला होता. अशा प्रकारे छान अशा लाटा दिसत आहे. चारी बाजूने डोंगर, निवांतपणा वाटत होता. आम्ही तिघीजणी जरा इथं आराम करायचं ठरवलं. थोडा वेळ बसलो छानपैकी गार वारा घेत. बघा ना कसं सुंदर वाटते. चारी बाजूने डोंगर, समुद्र, निवांतपणा, गर्दीने शांत आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज.
आणि असं बसलो असतानाच अचानक आमच्या पाठीमागून एक लाट आली. मग काय आमची तारंबळ अशी कशी उडाली की नाही बघा. पाठीमागून लाट आली, पूर्ण आम्हाला भिजूनच ती पुढे गेली लाट निघून. प्रदक्षिणा जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. समुद्रसपाटीपासून आम्ही चाललेलो आहे. आता जवळजवळ मंदिराजवळ आम्ही येत आहोत. आता इथून आम्हाला पूर्ण सपाटी लागते समुद्राची. ते असं वाटतं मैत्रिणी आमचे व्हिडिओ वगैरे घेत होत्या. हे बघा अशा प्रकारे सपाटी लागलेली आहे. इथं आमची प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. इथं आम्ही नारळ पाणी वगैरे पिलं या स्टॉलवर. नंतर पुढे निघालो. छान हरिहरेश्वराचं दर्शन झालं. हरिहरेश्वराची प्रदक्षिणा करून झालेली आहे. छान वाटलं. थकायला खूप झालं आहे, पण आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. हरिहरेश्वरमधून बाहेर पडत आहोत आता. 5-5:30 वाजले आम्हाला तिथून बाहेर पडायला. पण एकंदरीत आमची ट्रीप छान झाली. दर्शन छान झालं, प्रवास छान झाला. अशा प्रकारे आमची